कुठे होते? पुत्र मोहामध्ये दोघं अडकलेले होते. पत्नी मोह आला तिथे. शेवटी तुला जी मतं पडणार ती बायकोला पडणार किंवा बायकोला पडणार ती तुला पडणार. पण या लोकांनी हट्ट केला. लोकांनी विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर? जास्त आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यामध्ये एक संघपणा दिसेल का आता तरी? एक संघपणा नाही राहिला तर मग आम्ही संपूर्णच जाऊ. या पराभवातून काय धडा घेतला? 2017 नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवडमध्ये पराभव झालाय. भाजपनं एक हाती सत्ता मिळवली. सुरुवातीला अजित पवार ज्या आक्रमकपणे प्रचारामध्ये उतरले होते, त्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप पुराव्यासह केले, त्यानंतर ही लढत जी आहे ती अत्यंत चुरशीची होईल आणि हा सामना अटीतटीचा होईल. त्याचबरोबर राष्ट्रवादी सत्तेच्या पर्यंत पोहोचेल, सत्ता मिळवेल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र हे चित्र जे आहे ते पुसलं गेलं आणि भाजपनं एक हाती सत्ता जी मिळवली. आता आपण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश पहल यांच्याशी आसपासच्या क्ष किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. या पराभवाचं विश्लेषण जे आहे ते करणार आहोत. यशाचे भागीदार हे सगळेच असतात, मात्र पराभवाची जबाबदारी नेमकी कुणी घ्यायची हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करते, कारण की या महानगरपालिकेमध्ये 7व्यांदा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून गेलेला आहात. पण तुमचं राजकारण केवळ या शहरापुरतच मर्यादित राहतंय असं वाटतं? बरोबर आहे, कारण शेवटी स्थानिक नेते मंडळी आहेत, ते स्थानिक नेते मंडळींचा अभाव सर्व गोष्टीमध्ये ते कमी पडले. आम्ही सर्वजण कमी पडलो दादांना साथ देण्यामध्ये. दादांनी ज्या पद्धतीने ज्या ताकदीने जो काही धुरा उचलली होती त्यांनी, आणि ज्या पद्धतीने अवघ्या 10-12 दिवसामध्ये त्यांनी जे रान पेटवलं होतं, रान पेटवलं म्हणण्यापेक्षा ज्या भारतीय जनता पार्टीने 9 वर्षामध्ये केलेला भ्रष्टाचार तर पुराव्यासहित त्यांनी त्या ठिकाणी लोकांना दाखवायचा प्रयत्न केला, किंवा मीडियाला दाखवला सुद्धा. परंतु पुढे ज्या पद्धतीने आमच्या स्थानिक नेत्यांनी, अगदी मी पण असेल त्यामध्ये, म्हणजे मी असं दुसऱ्यांना ब्लेम करत नाही, आम्ही सर्वजण त्यामध्ये कमी पडलो. कारण त्याच्या आधी पण आम्ही 17 नंतर 22 पर्यंत, जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये एक हाती सत्ता अशीच होती जशी आता आहे, त्यावेळेला सुद्धा आम्ही अनेक विषयांचे आरडाओरडा केला. काही विषय आम्ही काढायचा प्रयत्न केला, भ्रष्टाचाराचे विषय आम्ही काढले. परंतु महापालिकेमध्ये सुद्धा पाहिलं असेल आपण की ते दाबले जायचे आणि तिथं बोलू जायचे नाही. ठराविक लोकांना बोलायची संधी मिळायची. आम्हाला आरडाओरडा करून कागद फाडण्याशिवाय दुसरा पर्याय तिथं उरला नव्हता. त्यामुळे प्रशासन त्यांच्या ताब्यामध्ये, महापौर त्यांचे, ते ठराविक लोकांना बोलायला जायचे, विषय मांडला की ते विषय मंजूर, असं सगळं काय करून ती लोक पुढे ढकलत होते, जात होते. आणि आपण पाहिलं असेल की पहिली 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची आणि नंतरचे 4 वर्ष प्रशासनाची, अशा 9 वर्षामध्ये या शहरामध्ये कोणताच विकास झाला नाही म्हटलं तरी चालेल. मोठा विकास तर नाहीच नाही, पण कोणताच विकास झाला नाही. तीच गटर, तेच केबल उखडणे, तेच फुटपाथ करणे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्यांनी जे केले, अर्बनच्या नावाखाली जे काही काम त्यांनी केले, हे असे केवळ पैसे उधळले म्हटलं तरी चालेल. परंतु असा काही मोठा प्रोजेक्ट शहरामध्ये आणला नाही, किंवा शहरवासियांना ते असं काही दाखवू शकत नाही की आम्ही या 9 वर्षामध्ये असं केलेलं आहे. त्यामुळे दादांनी पण तो सांगायचा प्रयत्न केला होता की साधारण ते 40 ते 45 हजार कोटी रुपयेची उधळपट्टी झाली या शहरामध्ये, परंतु त्याचा पॉझिटिव्ह असं काही शहराला मिळालं नाही. आणि ते सांगायचा प्रयत्न दादांनी केला, परंतु झालं असं की अवधी खूप थोडासा मिळाला. कारण पहिली गोष्ट तर अशी होती की आता जशी 4 वर्ष ओलांडून गेली तर निवडणूक होते का नाही होते. अनेक लोक तर म्हणत होते की आता भारतीय जनता पार्टीने पण असं ठरवलेलं आहे की काही पुन्हा तुमच्या युतीने असं ठरवलंय की आता 5 वर्षानंतरच निवडणूक होईल. त्यामुळं तारकावर तारखा पडायच्या, कोर्टाची तारीख पडत जायची, आणि त्यामुळे लोकांच्या मनामधनं एक असं होतं की आता भौतिक निवडणुका होणारच नाही. त्यामुळं जे कार्यकर्ते होते किंवा जे उमेदवार पण होते ते थोडे नाउमेद झाले होते, आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की आता निवडणूक होणार नाही. प्रशासन पण सज्ज नव्हतं. परंतु इतक्या झटपट निर्णय इलेक्शन आयोग घेईल अशी कोणालाच कल्पना नव्हती. आणि त्यांनी अगदी 15 दिवसाच्या अवधीमध्ये सगळं आचारसंहिता हे ते सगळं डिक्लेअर करून टाकलं. तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेला सुद्धा टेंडर काढायला सुद्धा वेळ मिळाला नाही. सीसी कॅमेराज वगैरे, जे शूटिंगचे कॅमेरे वगैरे काढायला त्यांना वेळ मिळाला नाही, कारण एवढं शॉर्ट टर्म मध्ये इलेक्शन लागल्या. आणि त्यातूनही दादांनी पुणे जिल्ह्यामध्ये पूर्ण, म्हणजे पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, दोन्ही शहरांकडे बघणे, दोन्ही शहरांच्या तिथले बारकावे पाहणे, आणि त्यातनं मग परत तिकीट द्यायच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मग आमच्या लोकांची ती चूक आहे
की ज्या पद्धतीने आम्ही दादांना साथ द्यायला पाहिजे दादांना आमच्याकडनं साथ तशी मिळाली नाही. आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पण बोललो होतो. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की गावकी भावकीच्या राजकारणाचा फटका बसतोय का? दादा एकटे लढत होते, दादा आक्रमकपणे बोलत होते, पण इथं जे तुमच्या स्थानिक नेत्यांचं साठालोटं होतं सगळ्याच बाबतीमध्ये, त्याचा फटका म्हणजेच या गावकी भावकीच्या राजकारणाचा फटका बसला का? बसलंच ना ते तर दिसते ना, उघड दिसते ना तिथे गावकी भावकीचा प्रॉब्लेम आलाच आला इथे. उलट गावकी भावकीमध्ये तुल्यबळ भारतीय जनता पार्टीवाले ठरले की ते उजवे ठरले. उलट त्यांनी बरोबर ज्या ठिकाणी त्यांना वाटलं दमदाटी करायची दमदाटी केली, जिथं पैशाचा वापर केला तिथं पैशाचा तामदाम सगळं त्यांनी वापरला तिथं वापरला आणि आमची लोक तिथं गप्प बसली. अर्थात आम्हाला ज्या अपेक्षा भोसरीमध्ये पण होत्या ते झालं नाही. तुम्ही पाहिलं असेल की सर्वात वाईट चित्र तर भोसरीचं झालंय. पण भोसरीमध्ये तुमचे जे प्रचार प्रमुख होते विलास लांडे माजी आमदार, त्याचबरोबर अजित गव्हाणे, हे दोघंही शांत होते का बोलत होते? नेमकं काय तिथे काय झालं? आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, कारण मी निवडणुकीमध्ये बिझी होतो. पण तुमच्यावरही जबाबदारी होती, दुहेरी जबाबदारी होती तुमच्यावर. माझ्याकडे दुहेरी जबाबदारी होती. आता पिंपरी मतदारसंघापुरतं मला ते थोडं मला बघता येत होतं, दादांना सांगता येत होतं. पण मी त्यांना सांगितलं, त्यांना आम्ही काय बदल या ठिकाणी करायचे होते ते आम्ही बदल पण केले. त्यामुळं जिथं जिथं मला सहभाग देता आला तिथं मी सहभाग दिलेला आहे. पण मी मान्य केलं की मी असं दुसऱ्यांवर बोट दाखवणारा माणूस नाहीये. तर ठीक आहे, मी पण मान्य करतो की मी पण कुठेतरी कमी पडलो. तुमचे एक आमदार होते, भाजपचे अनेक 4 आमदार आहेत तिथं, ते सगळे तळठोकून होते प्रत्येक गावात. तुमचे आमदार नेमके कुठे होते? त्या आमदारांनाच विचारलेलं बरं, कारण दोन्ही आमदारांचं तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी विलास लांडेंची तीव्र इच्छा होती की त्यांच्या मुलाला तिकीट मिळावं. अण्णा बनसोडेंची तीव्र इच्छा होती की त्यांच्या मुलाने महापालिकेमध्ये सभासद म्हणजे नगरसेवक व्हावं. त्यामुळे ते दोघं पण आपल्या पुत्रमोहामध्ये दोघं अडकलेले होते. पुत्रमोहामध्ये अडकायला माझं काहीच त्याबद्दल कोणालाही दुमत नाही. त्याबद्दल असलं पाहिजे, कारण शेवटी मुलासाठी माणूस करतो तो काय विषय नाहीये, मग त्यात त्याचा दोष नाहीये. परंतु सोबत त्यांनी जबाबदारी पण पेलली पाहिजे होती. म्हणजे मला हेच म्हणणं आहे की ठीक आहे, हरकत नाही, मुलासाठी प्रयत्न करताय, मुलासाठी ताकद लावताय, बरोबर आहे. परंतु दापोलीचा मतदारसंघ असेल तिथं त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर आमचा तिथं चौथा माणूस पण आला असता. उलट आमच्याकडे तर जी काही लोक अण्णांबरोबर पहिले फिरायची त्या लोकांनी इथं भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला माझ्या वॉर्डात सुद्धा. म्हणजे त्यांनी बीजेपीचं काम करत होते उघड. आता हे खंडित आम्हाला पण कळलं नाही. आता अण्णांनी व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर 10 नंबरमध्ये पण त्यांच्या पत्नी त्या नको म्हणले, ते नको म्हणले. वास्तविक पाहता त्यांच्या पत्नीची पण इच्छा होती उभी राहायची, पण अण्णाला असं वाटलं असेल की नको बाबा, की मुलगा पण आणि मिसेस पण नको. कदाचित त्यांनी फक्त मुलापुरतंच लक्ष दिलं. परंतु त्या ठिकाणी जर वहिनी उभ्या राहिल्या असतात तर त्या ठिकाणी पण आम्ही 3 सीटचं कमीत पण कमी. तुम्ही अजित पवारांना हे सांगत नव्हतात की आमदार आहेत, नुसते आमदार नाहीत तर ते उपसभापती आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये शहरात ते लक्ष घालत नाहीत किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालत नाही? माझी तक्रार करायची सवय नाही पहिल्यापासून, किंवा मी कधी कानात काय बोलत पण नाही. अर्थात इतरांनी तक्रार केल्या ना, इतर ज्या लोकांना त्रास होत होता त्या लोकांनी दादांकडे तक्रारी केल्या किंवा आमदार आमच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा आमदाराची लोक आमच्या विरोधात काम करतायत अशा तक्रारी त्यांनी केल्या. किंवा भोसरीतल्या लोकांनी सांगितलं असेल किंवा आमच्याकडे विलास लांडे लक्ष देत नाहीत किंवा आम्हाला कोण ताकद देत नाही किंवा आमच्याकडून वाली नाहीये. त्यांच्याकडे त्यांचे लगेच आमदार येतात, त्यांच्याकडे 2 स्वीकृत म्हणजे विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. ते स्वतः तिथं शंकर जगताप, इथं महेश लांडगे, परत अमित गोरखे, अशी ती लोक जी पळायची तिथं जायची ती लोक. आणि पोलीस स्टेशनला इकडं तिकडे काय झालं तर त्यांनी सभा घेतल्या. मला तुमच्या मतदानाच्या दिवशी तुमच्या प्रभागामध्ये जो काही प्रकार घडला आणि थेट तुमच्यावरती आरोप झाला की तुम्ही त्यांच्या घरामध्ये दरोडा टाकण्याचा आरोप केला, त्यावेळेस स्थानिक आमदार जे आहेत भाजपचे ते तळठोकून तिथे होते. तुमचं का कोणी तिथे नव्हतं तुमच्या बाजूनी बोलायला किंवा काही करायला? नाही, तिथं आमच्या बाजूने बोलायचा विषय पण नाहीये, कारण जे सगळं होतं ते नाट्यपूर्ण होतं, सगळं खोटं, साफ खोटं होतं. त्यामध्ये काही तथ्य नाहीये. आणि तिथं आमदार बाहेरून आले, त्यांना काय माहित पण नव्हतं. त्यांनी येऊन तिथं जे काय बडबड त्यांना करायचं त्यांनी केलं. पोलिसांना सांगितलं की आत्ताच्या अटक करा, ऍक्शन करा, तसं करा. माझं आजही म्हणणं आहे की त्यांनी तर संबंध सगळीकडे व्हायरल करून टाकलं की योगेश बहेलचे लोक आहेत, पंजाबी, नेपाळी, काय 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 काय, म्हणजे खरं पाहिलं अनपार्लिमेंट लँग्वेज वापरून त्यांनी असं जातीभीती काढल्या, त्या गोष्टी केल्या. तर पहिली गोष्ट तर सर्व आरोप बिनबुडाचे होते, त्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं. कोण घरात घुसलं नाही, काय नाही. ते एवढं छातीठोकपणे जर म्हणत होते की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्या जे काय स्क्वॉड आला होता त्या स्क्वॉडला योगेश भल्ली पैसे दिले. तर माझं तर असं म्हणणं आहे उलट की आज देवाभाऊंकडे गृह विभाग आहे, आज पोलिसांनी गुन्हा पण दाखल तिथे केला.
माझं उलट पोलिसांना एक नम्र आव्हान आहे, विनंती पण आहे आणि भाजपच्या आमदारांना पण माझं आव्हान आहे की त्यांनी त्या स्क्वॉडला फोन कोणी केला पहिलं इथनं तपास सुरू करावा की फोन स्क्वॉड आला कसं काय तिथं, का स्क्वॉड आलं हे त्यांनी बघावं ना. आम्ही केलं असतं आम्ही बोललो, तुम्ही म्हटलं माझा मोबाईल तपासून बघा. आधी पोलिसांनी तपासून बघावं की स्क्वॉडला कोणी कॉल केला. पण मग हा सगळा प्रकार झाल्यानंतर तुमचे स्थानिक नेते बळ द्यायला तुम्हाला आले का नाही आले? नाही, कोणच आलं नाही. कारण मला विचारलं गेलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हे सगळं खोटं आहे. कारण त्या मॅडमच्या परांडे मॅडमच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलाय. त्यांनी तो कॅमेरा, त्याचे फुटेज दाखवावे पोलिसांना, आधी दाखवावे फुटेज त्यांचे. ते फुटेज दाखवू शकले नाहीत, खोटं बोलले म्हणून. दुसरी गोष्ट, स्क्वॉडला कोणी बोलवलं, पोलिसांनी तपास करावा. कोणी बोलवलं स्क्वॉडला आणि त्यांना म्हणणं की मी स्क्वॉडला पैसे दिले, मग मी काळा का गोरा कोणाला मला माहित नाही. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला मी वॉर्डात पण नव्हतो. तुम्ही मगाशी बोलताना विलास लांडे आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या संदर्भामध्ये पुत्रमोहाचा मुद्दा उपस्थित केला. तसंच नाना काटे आणि मोरेश्वर भोंडे यांच्या बाबतीमध्ये झालं, पत्नी मोह आला तिथे. तिथे अजितदादांनी सांगितलं होतं आणि मोरेश्वरांना मी स्वतः सांगितलं होतं. कारण त्या ठिकाणी त्या वॉर्डमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आमचा कार्यकर्ता आहे तो तिथं चांगला स्ट्रॉंग कार्यकर्ता होता. त्याला आम्ही सांगितलं होतं की मी स्वतः मोरेश्वरशी बोललो होतो की तू मिसेसला उभं करू नको. आणि दादांनी सुद्धा नाना काटेला पण आणि मोरेश्वरला पण दादांनी स्पष्ट सांगितलं होतं की बाबा एकाच घरातल्या, शेवटी तुला जी मतं पडणार आहे तीच बायकोला पडणार आहे किंवा बायकोला पडणार तीच तुला पडणार आहे. त्यापेक्षा तू जर दुसरा माणूस घेतला, दुसरी व्यक्ती घेतली तर त्यांचे नातेवाईक, त्यांचे पाहुणे, त्यांचे मित्रपरिवार, त्यांना मानणारं मंडळ, त्यांना मानणारं बचत गट, त्यांना मानणारी लोक, त्याची भर होईल तुला. पण ह्या लोकांनी हट्ट केला. आता मी मला म्हटलं की दादांची परिस्थिती अशी झाली की एवढ्या कमी अवधीमध्ये ते रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत बसायचे. मग पुण्यातल्या तिकीट डिसाईड करा, इथल्या तिकीट डिसाईड करा आणि शेवटी गल्ली मुळात तर दादा बघू शकत नाही ना. त्यांना दोष देण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये. आता माझ्या वॉर्डामध्ये मी काय केलं पाहिजे आणि माझ्या पक्षासाठी काय हितास्तव आहे माझ्या मुलापेक्षा किंवा माझ्या बायकोपेक्षा. आता मी जर उद्या हट्ट धरला असता नाही माझ्या मुलालाच घ्या इथं बरोबर, तर कदाचित दादा म्हटलं असतं ठीक आहे बाबा तुला कळत नाही तर घे. त्या दादाची काही चूक नाही. दादानी सांगून सुद्धा ह्या लोकांनी पत्नीला उभं केलं तिथं आणि त्याचा परिणाम असा झाला की जिथं नाना काटे आणि त्यांच्या सुविधा पत्नी यायला पाहिजे होतं तिथे ताई पडल्या आणि इकडे मोरेश्वरचा अख्खा पाण्यात पडलं. त्या ठिकाणी मोरेश्वरला ओव्हर कॉन्फिडन्स होता, तो चुकला तिथे. तर त्या ठिकाणी जो आमचा कार्यकर्ता आहे तो चांगला स्ट्रॉंग कार्यकर्ता होता. ऐन वेळेला त्याला तिकीट न दिल्यामुळे तो शिवसेनेला जॉईन झाला आणि त्याच्या ताकदीमुळे ऍक्च्युली शिवसेनेचं पॅनल आलं, म्हणजे आपण जिथं लॉटरीच लागली तिथे, असं झालं त्या ठिकाणी. त्यामुळे हे निर्णय म्हणून म्हटलं की हे निर्णय घेताना आम्ही सर्व चुकलो. म्हणजे मी असेल, नाना असेल, अजित असेल, विलास लांडे असेल, अण्णा बनसोडे असेल, जे काही जुने जाणते लोक आहेत ते आम्ही सर्वजण चुकलो. आम्ही आमची चूक मान्य करतो. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या विरोधात उमेदवार देताना पण तो चुकीचा दिला गेला का? कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जेव्हा इथे आले होते त्यांनी सांगितलं होतं की एकमेकांना मदत केली तर बघा. म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलं होतं, तुमच्या लक्षात आलं नाही. नाही, आता मी तुम्हाला काय सांगितलं की शेवटी बघा, योगेश भल म्हणून दादा जाणू शकतात किंवा मग मी ज्या वेळेला वर्षा जगतापचं नाव मी घेतलं त्यावेळेला दादांनी मला थोडीशी हिंट दिली होती की बाबा योगेश, वर्षा जगताप ही परांडेताईंसमोर चालणार नाही असं मला वाटतं, किंवा मग तू सुलक्षणाला बरोबर घे. कारण सुलक्षणा धरणी दोन्ही मागण्या केल्या, एक तर जितेंद्र ऐवजी मला द्या, अन्यथा नाही तर मग परांडेच्या ओपन सीटमध्ये मला द्या. दोन्हीपैकी त्यांनी दोन्ही ठिकाणी लढायची तयारी दर्शवली होती. परंतु मला माहित होतं यावेळेला की मी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने माझं व्यूहरचना आहे, त्या व्यूहरचनाच्या अनुषंगाने आपण डॅम कॉन्फिडंट की मी यावेळेला 4च्या 4 मध्ये काढणार आहे. त्यामुळे मी काय माझ्या घरातलं घेतलं नाही तर मी माझ्या मुलीला उभं केलं असतं, माझ्या बायकोला उभं केलं असतं, पण मी तसं नाही केलं. पण मला माहित होतं की मला माझा पॅनल कसा करायचा आणि मी कसे 4 काढणार. तसा तो जो कॉन्फिडन्स मला आहे तसं दादाने पण मला काउंटर चेक केलं ना. दादाने असं नाही ना केलं किंवा मी म्हटलं म्हणून लगेच देऊन टाकलं. दादाने मला सांगितलं की ठीक आहे तू बघ बाबा, परत एकदा विचार कर. म्हणजे तू ज्या वेळेला जितेंद्र बद्दल त्यांचं काहीच नव्हतं मत, कारण त्यांना माहिती आहे की मागच्या वेळेला जितेंद्र निंदा घेतल्यामुळे उलट एक सीट भाजपचं लागलं होतं. त्यामुळे श्याम लांडे तर विद्यमान आहे, त्यांच्या मिसेस कासोडी बंद, आम्हाला कासोडीत एक घ्यायचा होता, एक फुलेनगर लांडेवाडी बंद घ्यायचा होता, तुकाराम नगर बंद मी होतो. त्यामुळे अजून एक कॅन्डिडेट घेतला तर तो आमच्याबरोबर निघून जाईल त्याबद्दल मला विश्वास होता आणि ते जनतेने मला तसा कौल दिला. जनतेने तो माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकल्यामुळे मला 4 सीट काढतात. पण आता एकंदरीतच जो काय तुमचा फियास्को झालेला आहे, लोकांनी विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावरती?
एकूणच विरोधी पक्ष म्हणून सुद्धा एक मोठी जबाबदारी असते. आणि मागच्या वेळेस तुम्ही म्हणताय की आमचं ऐकलंच जात नव्हतं, ते एक हाती सत्तेच्या जोरावरती सगळे निर्णय घेत, ते 77 होते मागच्या वेळेस. आता संख्या वाढलेली आहे. तुमचा आवाज सभागृहामध्ये, जी तुम्ही मागच्या वेळेस रडगाणं गाताय की आम्हाला बोलूच दिलं जात नव्हतं, आम्हाला कागद फाटण्याशिवाय काही कामच नव्हतं, आता यावेळेस तुम्ही काय करणार? मी बघू आता ह्यावेळेला आम्ही जास्त आक्रमक होण्याचा प्रयत्न करू, तर मीडिया पण आम्हाला साथ द्यायला पाहिजे. शेवटी कसं आहे की जसं आज तुम्ही मला काउंटर प्रश्न करताय, मला विचारताय, तसं त्यावेळेला जेव्हा आम्ही तिथं कागद जरी फाडत असलो किंवा आम्ही आरडाओरडा जरी करत असलो, त्याच्यामध्ये आम्हाला माध्यमांनी पण साथ दिली पाहिजे ना. जो सत्याचा आवाज आहे ते उचलायला माध्यमांची पण आम्हाला मदत लागणार आहे. त्यामुळे आम्ही तर आमचा पूर्ण 100% प्रयत्न करणार आहोत. आणि दादानी परवा सांगताना हेच सांगितलं की विधायक कामांना विरोध करायचा नाही, चांगल्या कामांना आपण साथच द्यायचे. कारण दादा म्हणले की बाबा शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत, महायुतीमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे तुम्ही विरोधकाचा तुम्हाला कौल मिळाला आहे, परंतु चांगल्या कामांना तुम्ही विरोध करू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की चुकीची कामं होतात, ज्या ठिकाणी महापालिकेचा पैसा, करदात्यांचा पैसा चुकीच्या मार्गाला जातोय, त्या ठिकाणी तुम्ही आरडाओरडा करा, त्या ठिकाणी तुम्ही ओरडा, त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही निवेदन द्या, त्या ठिकाणी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि त्या वेळेला ते तुम्ही निर्णय घ्या. ते म्हणजे नंतर निर्णय, खूप उशिरा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय राहत नाही, म्हणून लोकांना असं वाटतं की त्यामध्ये तुम्ही पण सामील आहात का. त्यामुळे असं दादाने आता आम्हाला ठोकून सांगितलं की अशा पद्धतीने तुम्हाला आता छोटे मतदारांनी तुम्हाला विरोधामध्ये राहण्याचा कौल दिलाय, तर तुम्ही विरोधक म्हणूनच एक आक्रमक भूमिका तुमची ठेवा. आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला चुकीचं होतंय, नवीन लोकांना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही विश्वासात घ्या, नवीन लोकांना बजेटच्या अनुषंगाने त्यांना मदत करा, विधायक कामांना त्यांना सहकार्य करा. अशा पद्धतीने दादांनी परवाच बैठक जेव्हा घेतली, त्या बैठकीमध्ये या सर्व सूचना त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. दादांनी या सूचना दिल्या, दादा प्रचाराच्या दरम्यान पण तुम्हाला सूचना देत होते, त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही हे सगळ्यांना दिसलंय, त्याचे परिणाम काय झालेत. आता या सूचना दिल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र बसलात का, ठरवलं का की आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं, म्हणजे तुमच्यामध्ये एक संघपणा दिसेल का आता तरी? तर एक संघपणा नाही राहिला तर मग आम्ही जपूनच जाऊ. एक संघपणा ठेवाच लागणार ना, तर एकत्र राहून सगळ्यांना एक एक मोड बांधावीच लागणार आहे. आणि मी तसं तुम्हाला सांगितलं की मी केवळ अण्णा बनसोडे, विलास लांडे, अजित गव्हाणे, नाना काटे किंवा अजून कोणाला दोष देण्यापेक्षा मी स्वतः पण म्हटलं की मी पण तेवढाच दोषी आहे. आम्हाला सगळ्यांनाच एकत्र बसून आम्हाला त्याच्यावरचा विचार विनिमय करून त्याच्यामधनं व्यवस्थितरित्या की भविष्यामध्ये तरी कमीत कमी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या शहरामध्ये आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, या शहरामध्ये आपल्याला तो दादांचा आवाज बुलंद ठेवायचा असेल, तर आम्हाला सर्वांना आक्रमक व्हावं लागेल. शरद पवार पक्ष जो आहे तो सुद्धा तुमच्या सोबत होता, पण प्रचारामध्ये त्यांचेही नेते जे आहेत किंवा त्यांचे स्टार प्रचारक असतील, इतर जे कोणी महत्वाचे नेते असतील, ते प्रचारामध्ये दिसले नाही, त्याचाही फटका बसला. कोण सांगितलं की एकंदरीत परिस्थिती अशी झाली की वेळ इतका कमी होता आणि त्यात असं होतं की जोपर्यंत आम्ही लोक एकत्र लढणार हा निर्णय शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आला, 2 दिवसामध्ये. आणि त्यानंतर पोलीस परवानग्या ह्या 48 तासामध्ये घ्याव्या लागतात, रॅलीच्या परवानग्या 24 तास आधी घ्याव्या लागतात. त्यामुळे अर्थात कोल्हे साहेबांनी संमती दर्शवली होती, परंतु 2-3 ठिकाणी आम्हाला परवानगी घ्यायला अडचण आली. तटकरे साहेबांनी इच्छा दर्शवली होती, तटकरे साहेब ज्या दिवशी येणार त्या दिवशी आम्हाला सभेला परवानगी मिळाली नाही. अशा पण काही गोष्टी झाल्या की एकदम आता श्रीरंग आप्पा बारण्याबरोबर पण आज होते, उद्या होते. त्यांनी पण शेवटपर्यंत भाजपशी बोलत होते, आमच्याशी बोलत होते, भाजपशी बोलत होते. आणि शेवटच्या दिवशी अगदी त्यांनी मग म्हटलं ठीक आहे अशाशी ऍडजस्टमेंट करा. त्यामुळे काय झालं की त्यांना पण प्लॅनिंग करता आलं नाही, आम्हालाही प्लॅनिंग करता आलं नाही आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या स्टार प्रचारकांना पण प्लॅनिंग करता आलं नाही. त्यामुळे हा थोडीशी अडचण निर्माण झाली. या पराभवातून काय धडा घेतला? या पराभवाचा धडा आता हाच आहे ना की आम्ही कुठेतरी कमी पडतोय, हे 100% मान्य करावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही प्रचार करण्यामध्ये, वस्तुस्थिती मांडण्यामध्ये आणि आवाज उठवण्यामध्ये आम्ही कमी पडलो. दुसरी गोष्ट अशी होती की त्यांनी जे आमचे काही चांगली लोक जी त्यांच्याकडे आकर्षित करून घेतली, उदाहरणार्थ मंगलाताईंचा चिरंजीव असेल, राजू मिसाळ असेल, प्रशांत चितळे असेल, ही काही जी अपर्णा डोके असेल, ही काही जी दिग्गज मंडळी आमच्यातली जे 100% निवडून येणारी जी लोक होती, ती लोक त्यांच्याकडे आकर्षित होण्याचे कारण असं होतं की त्यांनी तिथं सांगताना त्यांना असं सांगितलं की तुम्हाला 2-2.5 हजार मते तुम्हाला आहे मिळतील, तुम्हाला मशीनमध्ये सेटिंग आहे, तुम्हाला ते पैसे येतील, तुम्हाला पॅकेज चांगलं येईल, तुम्हाला पोलिसांचं पाठबळ मिळेल आणि पुढे पण तुम्हाला आम्ही व्यवस्थितरित्या हँडल करू. असं काही जे आम्ही त्यांना दाखवलं. काही लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट होती,
त्यामुळे त्यांना असं वाटलं की बाबा आपल्याला पोलिसांकडनं पण मदत होणार आहे, प्रशासकीय यंत्रणा पण मदत करेल, 2,500 मतं आयते आपल्याला मिळणार आहेत आणि पॅकेज पण चांगलं मिळणार आहे. त्या आकर्षणामध्ये ती लोक तिथे गेली. तुम्हाला शहराच्या राजकारणातच अडकायचंय? आता मला काही इच्छा नाही ती अडकायची राजकारणामध्ये. आता 7 टर्म झाल्या, आता वाटतंय मला ह्याच वेळेला नको वाटत होतं. पण आता शेवटी एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता जेव्हा मी म्हटलं असं की मी लढत नाहीये, त्यावेळेला माझ्या बरोबरचे जे सहकारी ती लोक त्या गेल्या 1 वर्षामध्ये तयारी करत होते. तर मागं जितेंद्रचा पराभव होऊन पण 9 वर्ष झालते, सत्ता सोडून श्यामला पण 4 वर्ष झालते, इतर लोकांना 4 वर्ष झालते. आणि जे लोक बासिंग बांधून होते ते लोक मग नाराज व्हायला लागले. ते म्हणले भाई तुम्ही नसाल तर मग आम्हाला पण अडचण आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत राहायलाच पाहिजे, त्यांचा एक आग्रह होता. आणि मग आता शेवटी नाही म्हणून तरी काय करणार. आता तर आताच विधानसभा झाली होती, आता 1.5 वर्ष झालं. आता पुढच्या 3.5 वर्षामध्ये निवडणुका पण नाहीये. तर फक्त मोकळं बसल्यापेक्षा मग आता दादांशी बोलतो. आता म्हणजे ठीक आहे, तू आता तर निवडणूक लढ, बघू पुढं काय करायचं ते. आता जेव्हा दादांची कृपादृष्टी होईल, दादांना जेव्हा वाटेल की बाबा आता 7 टर्म झाल्या, नगरपालिकेमध्ये भांडतोय, लढतोय, माझ्याशी व्यवस्थित आहे, वफादार आहे, असं जेव्हा त्यांना वाटेल आणि माझ्या नशिबात असेल तर कदाचित याच्यापेक्षा पुढे जाईल. का तुम्ही पण इतरांसारखं? आता इतरांसारखं तर ह्याच वेळेला मला इतक्या मागं लागलं होतं, ह्या वेळेलाच मला बोलवणं होतं. इतरांना जेव्हा बोलणं नंतर गेलं, मला ह्या वेळेलाच बोलवणं होतं की तू 1 to 1 आम्ही बैठक करून देतो, तुला चांगल्या पदावर देतो, सगळं काय करतो, तू केवळ फक्त ये इथे. आता मग मी गेलो असतो तर मग काय अजून प्रॉब्लेम झाले असते ना. त्यामुळे दादांनी जे काय मला आतापर्यंत दिलेले, त्यांनी पहिल्याच टर्मला त्यांनी मला शहराध्यक्ष केलं, महापौर केलं. या शहरामध्ये 2दा त्यांनी मला राष्ट्रवादीचं शहर अध्यक्ष केलं, 5 वर्ष सभागृह नेता केलं. जे काही त्यांनी मला दिले त्याच्यामध्ये महापालिकेपुरतं तर निश्चित मी समाधानी आहे. आणि त्यातनं पण मी एक परप्रांतीय असताना, पंजाबी असताना सुद्धा त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला दादांनी, त्या विश्वासामध्ये, त्या प्रेमामध्ये त्यांच्या मी कृतज्ञतापूर्व त्यांच्या आशीर्वादाखाली राहू इच्छितो. त्यामुळे मी पक्ष बदलला नाही. ठीक आहे, मला पद मिळालं, एखादं महामंडळ मिळालं नाही, मला विधान परिषद मिळाली नाही, आणि त्याला फक्त केवळ दादाच कारणीभूत आहे असं नाही. शेवटी माझं नशीब पण असं आहे की माझा मतदारसंघच राखीव, आणि तो गेली 20 वर्ष राखीव आहे. त्याच्यामुळे तिथं मला काय मागता आलं नाही, लढता आलं नाही. परंतु जसं भारतीय जनता पार्टीने नवनवख्या लोकांना तिथं, आता 2 आमदार असताना सुद्धा 2 आमदार दिले, प्राधिकरणाचं अध्यक्षपद इथं दिलं, परत चिंचवडमध्ये लिगल कमिटीचं त्यांनी चेअरमन तिथं दिलं. असं कुठंतरी पिंपरी चिंचवड शहराचा विचार होणं गरजेचं होतं. परंतु त्यात दादांचे पण अडचणी, कारण शेवटी 2 राष्ट्रवादी होणे, तिथं ताकद कमी झाली. त्यामध्ये मग सत्तेमध्ये पण त्यांचा सहभाग ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात त्यांना मग तेवढं सीट पण मिळाले नाही. त्यांना पूर्ण महाराष्ट्र बघायचं आहे, तर त्यांच्या अडचणी पण समजून घ्यायला लागतील. आणि त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आज ना उद्या त्यांचं लक्ष पडेल. आज ना उद्या त्यांचं लक्ष पडेल. पराभवाचं हे विश्लेषण ऐकलेलं आहे, पण वेळ निघून गेली की हातात काही राहत नाही, अशी परिस्थिती असते. विरोधी पक्ष म्हणून सभागृहात तरी आता राष्ट्रवादीनं लोकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडावेत, गावकी भावकीचं राजकारण बाजूला ठेवून या शहराच्या विकासावरती आपलं लक्ष केंद्रित करावं, हीच अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करतायत. पाहत राहा आसपास.